न्याय प्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 74 पेजवर खालून 7 नंबरची पंक्ती आहे. मध्येच आला आहे शंका. तर जिस पृथ्वीत्व रूप हेतु करिके 3 पाषाणादिको विषय गंध गुण की सिद्धि करो हो. 3 पाषाणादिकों के पृथ्वीपणे विषय ही कोई प्रमाण है नहीं. तो तिस पृथ्वीत्व रूप हेतु करिके 3 पाषाणादिको विषय ता गंध गुण की सिद्धि तो अत्यंत दूर है. ऐसी शंका के प्राप्त हुए. ठीक है, बघा. तर पूर्व पक्षी शंका करत आहे. मूळ विषय असा चालू आहे की गंधवती पृथ्वी असं पृथ्वीचं लक्षण केलं आहे, परंतु ह्या लक्षणाची अव्याप्ती दाखवली होती पाषाण, हिरे, माणिक, मोती इत्यादिकांच्या ठिकाणी. कारण ते तर पृथ्वीचे आहे, पण तिथं गंधगुण तर उपलब्ध होत नाही. म्हणून गंधगुणवाला जो त्याला पृथ्वी म्हणावं, त्या द्रव्याला पृथ्वी म्हणावं, असं जे पृथ्वीचं लक्षण केलं आहे ते पाषाण, दगड, धोंडे, माणिक, मोती, हिरे इत्यादिकाच्या ठिकाणी लक्षण जात नाही. अव्याप्ती दोष येते असं मागं सांगितलं होतं. त्या अव्याप्ती दोषाचं वारण करण्यासाठी सिद्धांत्यांनी सांगितलं होतं की हिरे, माणिक, मोती जर पृथ्वी आहे तर पृथ्वीत्व याला हेतू करून त्या हिरे, माणिक, मोती, पाषाण इत्यादिकाच्या ठिकाणी जरी प्रत्यक्ष गंधगुण उपलब्ध होत नसला तरी तिथं आपण गंधगुणाची अनुमिती करू शकतो. आणि म्हणून तसं त्यांनी अनुमान पण दिलं होतं. पाषाणादयः गंधवन्तः पृथ्वीत्वात् प्रसिद्ध पृथ्वीवत असं अनुमान पण दिलं होतं. पण त्यावर आता पूर्वपक्षी पुन्हा शंका करतो की त्याचं म्हणणं असं आहे पूर्वपक्षाचं की पृथ्वीत्व याला हेतू करून तुम्ही पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी करत आहात. त्यामुळे लक्षणात येणाऱ्या अव्याप्ती दोषाचं वारण होईल, ही गोष्ट बरोबर आहे. पण पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुण सिद्ध करण्यासाठी तुम्ही जो पृथ्वीत्वरूप हेतू दिला आहे तो पृथ्वीत्वरूप हेतूच त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी आहे यालाच प्रमाण नाहीये. जर कोणत्या तरी प्रमाणाने पृथ्वीत्व आहे पाषाणादिकाच्या ठिकाणी हे सिद्ध होईल तर त्या पृथ्वीत्वाला हेतू करून पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी करता येईल. पण पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीत्व मानण्यासाठी काही प्रमाण नाही. आणि म्हणून पृथ्वीत्वच जर तिथं नसेल तर पृथ्वीत्वाला हेतू करून तुम्हाला गंधगुणाची तरी कशी सिद्धी करता येईल. आणि जर पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी होऊ शकली नाही तर गंधवती पृथ्वी हे जे पृथ्वीचं लक्षण केलेलं आहे या लक्षणामध्ये अव्याप्ती दोष जसाच्या तसा राहील असा पूर्वपक्षाचा अभिप्राय आहे. तीच तो शंका करतो आहे. नंतर तिचं उत्तर दिलं जाईल. शंका पुन्हा वाचू की जिस पृथ्वीत्वरूप हेतू करके, ज्या पृथ्वीत्वरूप हेतूच्या द्वारे 3 म्हणजे त्या पाषाणादिको विषय पाषाणादिकांच्या ठिकाणी गंधगुण की सिद्धी करो हो, गंधगुणाची तुम्ही सिद्धी करत आहात. 3 पाषाणादिको के पृथ्वीपणे विषय, पण ते पाषाणादिक पृथ्वी आहे यासाठी पृथ्वीपणे विषय ही कोई प्रमाण है नाही. त्यांच्या ठिकाणी पृथ्वीत्व आहे हेच मानण्याला कोणतं काही प्रमाण नाही. कोई प्रमाण है नाही. तो तिस पृथ्वीत्वरूप हेतू करके, पृथ्वीत्वरूप हेतूच्या द्वारे 3 पाषाणादिको विषय, त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी ता गंधगुण की सिद्धी तो अत्यंत दूर रही. पृथ्वीत्वाला हेतू करून पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी करणे दूर आहे. कारण पृथ्वीत्वच जर सिद्ध नसेल तर पृथ्वीत्वाला हेतू करून मग गंधाची सिद्धी करणे फार दूर राहिलं. असं ऐसी शंका की प्राप्त हुई. अब
तीन पाषाणादिको विषय युक्ती करिके पृथ्वीपणा सिद्ध करे है. आता सिद्धांती पाषाणादिकांच्या ठिकाणी युक्तीने पृथ्वीत्वाची सिद्धी करतात. आणि जर पृथ्वीत्वाची सिद्धी झाली तर त्या पृथ्वीत्वाला हेतू करून त्या पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी होईल. असं पृथ्वीपणा सिद्ध करे है. तहा अत्यंत अग्नि के संयोग करिके ते पाषाणादिक जबी भस्म भाव को प्राप्त होवे है. समजा पाषाण किंवा हिरे माणिक मोती काही जरी घेतलं आणि त्यांच्याबरोबर साधारण अग्नीचा जर संयोग केला गेला तर तेवढ्याने त्यांचं भस्म होत नाही. मग अत्यंत अग्नी, विशिष्ट प्रकारचा अग्नी, त्याचा संयोग जर त्या पाषाणादिकाबरोबर झाला तर त्या पाषाणादिकाचा सुद्धा भस्म होतो. सुवर्णाचा सुद्धा भस्म होतो. सुवर्ण भस्म म्हणून प्रसिद्ध आहेच ना. तर अत्यंत अग्नि के संयोग करिके ते पाषाणादिक जबी भस्म भाव को प्राप्त होवे है तभी तेव्हाच तीन पाषाणादिकों के भस्म विषय सर्व लोगों को घ्राण इंद्रिय करके गंध का प्रत्यक्ष होवे है. त्या पाषाणादिकांचा जो भस्म आहे राख, त्यामध्ये सर्व लोकांना घ्राण इंद्रियाच्या द्वारे गंध गुणाची प्रतीती येते. घ्राण इंद्रिय करके गंध का प्रत्यक्ष होवे है. और जिस पदार्थ विषय सो गंधगुण प्रतीत होवे है, आणि ज्या पदार्थामध्ये तो गंधगुण प्रतीतीला येतो म्हणजे अनुभवाला येतो, सो पदार्थ पृथ्वी होवे. तो पदार्थ पृथ्वीच असते, कारण नियमच आहे गंधवती पृथ्वी. गंधगुणवाला जो तो पदार्थ पृथ्वी. इस अर्थ विषय किसी भी वादी का विवाद नहीं है. जिथं गंधगुणाची प्रतीती येते तो पदार्थ पृथ्वी असतो, याविषयी कुणाचाच वादविवाद नाही. याते सो पाषाणादिकों का भस्म गंधगुण वाला होने ते पृथ्वी रूप ही अंगीकार करना होवेगा. मग त्या पाषाणादिकांचा जो भस्म आहे तो गंधगुण वाला असल्यामुळे जरूर तो पृथ्वी आहे हे स्वीकार करावंच लागेल. अर्थात पाषाणादिकांचा भस्म हा पृथ्वी आहे हे सिद्ध झालं. पृथ्वीरूप ही अंगीकार करना होवेगा. इस प्रकार तीन पाषाणादिकों के भस्म विषय, पाषाणादिकांच्या भस्मामध्ये पृथ्वीरूपता की सिद्ध होय. पाषाणादिकांचा भस्म हा पृथ्वी आहे हे सिद्ध झाला असता सिद्ध हुए. तीस भस्म के आरंभक अवयव विषय भी पृथ्वीरूपता ही अंगीकार करनी होवेगी. मग जर अवयवी स्वरूप भस्माच्या ठिकाणी जर गंधगुण असल्यामुळे पृथ्वीत्व सिद्ध होत आहे, तर त्या भस्माचा आरंभ, सुरुवात ज्या परमाणु द्विणुक आदी अवयवापासून झाली त्या अवयवामध्ये देखील पृथ्वीरूपता मानावीच लागते. तीस भस्म के आरंभक अवयव विषय भी पृथ्वीरूपता ही अंगीकार करनी होवेगी. काहे ते का बरं असं, तर नियम आहे काय, अवयव का गंधगुण ही अवयवी के गंधगुण का असमवायी कारण होवे है. अवयवाचा गुण अवयवीच्या गुणासाठी असमवायी कारण असतो हा नियम आहे साधारण. मग गंध हा सुद्धा गुण आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अवयवी आहे पट, अवयव आहे तंतू. तर तंतूच्या ठिकाणी असणारं जे तंतूचं रूप ते तंतूचं कार्य जो पट त्या पटाच्या रूपासाठी असमवायी कारण आहे. अर्थात पट रूपासाठी असमवायी कारण आहे तंतूचं रूप, आहे की नाही, असा नियम आहे. बघा, अवयव का गंधगुण ही अवयवी के गंधगुण का. मग इथं गंधगुण घेतला तर अवयवाच्या ठिकाणी असणारा गंधगुण हा अवयवीच्या कार्याच्या गंधगुणासाठी असमवायी कारण होणार. अवयव का गंधगुण ही अवयवी के गंधगुण का असमवायी कारण होवे है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता भस्म के आरंभक अवयव विषय सो गंधगुण नहीं अंगीकार करिए तो ता भस्मरूप अवयवी विषय भी ता गंधगुण की उत्पत्ती नहीं होवेगी. बघा, आता पाषाणादिकांचा जो भस्म आहे त्याच्यामध्ये गंधगुणाची प्रतीती अनुभूती
सर्वांना येते घ्राणेंद्रियाच्या द्वारे. आणि जर भस्माच्या ठिकाणी गंधगुण आहे तर जरूर भस्माचे आरंभक जे भस्माचे अवयव त्यांच्या ठिकाणी सुद्धा गंधगुण हा मानावाच लागतो. कारण नियम आहे, अवयवीच्या गुणासाठी अवयवाचा गुण हा असमवायिकार नसतो. आणि जर भस्माचे जे अवयव परमाणु द्विणुक आदी त्यांच्या ठिकाणी जर गंधगुण मानला नाही तर त्या परमाणूपासून उत्पन्न होणारा अवयवी पदार्थ जो भस्म त्याच्या ठिकाणी सुद्धा गंधगुण प्रतीत होणार नाही. ज्या अर्थी अवयवी अर्थात कार्यस्वरूप भस्माच्या ठिकाणी गंधगुणाची प्रतीती येते त्या अर्थी जरूर त्या भस्माचे आरंभक अवयव त्यांच्या ठिकाणी सुद्धा गंधगुण हा मानावाच लागेल. पंक्ती पहा. जो कदाचित जर कदाचित ता भस्मके आरंभक अवयवो विषय अवयवांच्या ठिकाणी सो गंधगुण नहीं अंगीकार करिए तो ता भस्मरूप अवयवी विषय भस्मरूप अवयवीच्या ठिकाणी भी ता गंधगुण की उत्पत्ति नहीं होवेगी और ता भस्म विषय तो सो गंधगुण प्रत्यक्ष प्रतीत होवे. आणि भस्माच्या ठिकाणी तर गंधगुण हा प्रत्यक्ष प्रतीतीला येतो. याते म्हणून ता भस्मके आरंभक अवयव विषय भी सो गंधगुण अवश्य मानना होवेगा. म्हणून भस्माचा आरंभ ज्या अवयवापासून होतो त्या अवयवाच्या ठिकाणी गंधगुण हा अवश्यच मानावा लागेल, होवेगा. और तीस गंधगुण रूप हेतु ते तीन अवयव विषय ता भस्म की नाही पृथ्वीपणा भी अवश्य मानना होवेगा. अवयवी जो भस्म त्याच्या ठिकाणी जर गंधगुण आहे त्यामुळे अवयवी जो भस्म तो पृथ्वी आहे. आणि म्हणूनच अवयवी जो भस्म त्याचे जे अवयव त्यांच्या ठिकाणी सुद्धा गंधगुण मानावाच लागतो. याचा अर्थ ते अवयव सुद्धा पृथ्वीच आहे, भस्माचे जे अवयव आहेत ते. और तिस गंधगुण रूप हेतु ते तीन अवयवो विषय ता भस्म की नाही पृथ्वीपणा भस्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे पृथ्वीपणा आहे गंधाची प्रतीती येते म्हणून त्याप्रमाणे त्या भस्माच्या अवयवाच्या ठिकाणी सुद्धा पृथ्वीपणा भी अवश्य मानना होवेगा. इस प्रकार ते अशा रीतीने ता भस्म के आरंभक अवयवो विषय भस्माचा आरंभ म्हणजे सुरुवात उत्पत्ती ज्या अवयवामधून झाली आहे त्या अवयवाच्या ठिकाणी सुद्धा पृथ्वीपणा सिद्ध होतो. ता भस्म के आरंभक अवयव विषय पृथ्वीपणे के सिद्ध हुए तीन पाषाणादिकों के आरंभक अवयव विषय भी सो पृथ्वीपणा ही अंगीकार करना होवेगा. तर मग आपोआपच पाषाणादिकांचे जे आरंभक अवयव आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा पृथ्वीपणा हा अंगीकार करावाच लागेल. कसं स्पष्ट करून सांगतात. आणि जर त्या पाषाणाच्या अवयवाच्या ठिकाणी पृथ्वीपणा सिद्ध झाला तर त्या अवयवापासून उत्पन्न झालेला अवयवी जो पाषाण तोही पृथ्वी आहे ही गोष्ट सिद्ध होईल. आणि जर पाषाणाच्या ठिकाणी पृथ्वीत्व सिद्ध झालं तर त्या पृथ्वीत्वाला हेतू करून पाषाणाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी आणि गंधगुणाची सिद्धी झाली तर गंधवती पृथ्वी या लक्षणाची सिद्धी होऊन जाते, घटून जातं लक्षण असं सांगायचं. तीन पाषाणादिकों के आरंभक अवयव विषय भी सो पृथ्वीपणा ही अंगीकार करना होवेगा. काहे ते यह शास्त्रकारों का नियम है. काय जी यद द्रव्य ध्वंसजन्यम तद उपादानोपादेयम हा नियम आहे. यद द्रव्यम जे द्रव्य यद द्रव्य ध्वंसजन्यम ज्या द्रव्याच्या ध्वंसापासून उत्पन्न झालेलं आहे ते द्रव्य तद उपादान उपादेयम त्याच्या उपादानाचं उपादेय अर्थात कार्य आहे. कसं घटवायचं आता पहा उदाहरण. यद्द्रव्यम भस्मात्मकम द्रव्यम यद्द्रव्य ध्वंसजन्यम पाषाण रूप द्रव्य ध्वंसजन्यम कारण पाषाणाचा ध्वंस झाला तरच पाषाणाचा भस्म उत्पन्न झाला आहे. तर यद्द्रव्यम भस्मात्मकम द्रव्यम
यद्द्रव्य ध्वंसजन्यम पाषाण द्रव्य ध्वंसजन्यम. आणि म्हणून तत् भस्म, तद उपादान पाषाण उपादान, पाषाणाचं जे उपादान कारण अवयव त्याचंच ते कार्य आहे. तद उपादान उपादेय, मग त्याचंच ते कार्य आहे भस्म. आता पुढे पहा, अर्थ यह, जो द्रव्य जिस द्रव्य के ध्वंस करके जन्य होवे है, जे द्रव्य ज्या द्रव्याच्या ध्वंसापासून उत्पन्न होतं, सो द्रव्य ते द्रव्य तीच द्रव्य के उपादान कारण का ही उपादेय होवे है, त्या द्रव्याच्या उपादान कारणाचंच ते उपादेय, उपादेय शब्दाचा अर्थ आहे कार्य, कार्य होवे आहे. उदाहरण देऊन सांगतात, जैसे एक शत हस्तपरिमित महापट के ध्वंस करके जन्य जो 10 हस्तपरिमित खंडपट आहे. 2 पट आहे आपल्याकडे. एक पट आहे कपडा 100 हाताचा, त्याला महापट असं संज्ञा दिली. दुसरा पट घेतला, त्याच्यातून कापला, तो 10 हाताचा, तो झाला खंडपट. तर जो महापट आहे त्यापासून उत्पन्न झाला खंडपट. खंडपट है सो खंडपट तिस महापट के उपादान कारण रूप तंतुओं का ही उपादेय है. आणि तो जो खंडपट आहे ना, त्या महापटाचे जे उपादान कारण तंतू, त्या उपादान कारणाचंच कार्य आहे खंडपट. अर्थात जे तंतु ता महापट के उपादान कारण है, ते ही तंतु खंडपट के भी उपादान कारण है. महापटाचे उपादान कारण जे तंतु आहे तेच तंतु त्या खंडपटाचे देखील उपादान कारण आहे. मग आता या नियमात घटूया आपण यद्द्रव्यम या नियमामध्ये. तर यद्द्रव्यम म्हणजे जो द्रव्य, इथं आपण यद्द्रव्य घेऊ खंडपट द्रव्य. यद्द्रव्य ध्वंसजन्यम, महापट द्रव्य, महापट रूप जे द्रव्य आहे त्या द्रव्याच्या ध्वंसापासून उत्पन्न झालं खंडपट. आणि म्हणून तत् अर्थात खंडपट. तद उपादान उपादेयम, तद म्हणजे महापट, त्या महापटाचं जे उपादान कारण तंतू त्याचंच कार्य आहे तो खंडपट. हा याचा अर्थ झाला. ठीक आहे. आता पहा, अर्थात जे तंतु ता महापट के उपादान कारण है, तेही तंतु खंडपट के भी उपादान कारण है. तैसे इहा, आता उदाहरणात आता इथं सिद्धांतात घटवतात, त्याप्रमाणे इया या ठिकाणी प्रसंग विषय सो भस्मरूप द्रव्य. आता त्यात घटूया आपण. यद्द्रव्यम भस्मात्मकम द्रव्यम, यद्द्रव्य ध्वंसजन्यम पाषाण द्रव्य ध्वंसजन्यम, तत् भस्म, तद उपादान पाषाण उपादान, पाषाणाचं जे उपादान कारण त्याचंच उपादेय कार्य आहे भस्म. अर्थात पाषाणाचं जे उपादान कारण आहे त्याचंच कार्य आहे भस्म. मग जर भस्माचे उपादान कारणाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी होऊ राहिली, कारण भस्माच्या ठिकाणी गंधगुण प्रतीत होतो, तर जरूर भस्माचे जे अवयव त्यांच्या ठिकाणी सुद्धा गंधगुण आहे. आणि तेच भस्माचे अवयव पाषाणाचे देखील उपादान कारण आहे. मग गंध भस्माच्या उपादान कारणामध्ये जर गंधगुण सिद्ध होतो आणि तेच पाषाणाचे उपादान कारण आहे, कारण पाषाणाच्या उपादान कारणापासूनच भस्म उत्पन्न झाला आहे या नियमानुसार, यद्द्रव्यम या नियमानुसार. याचा अर्थ असा होतो की त्या उपादान कारणाचं कार्य जो पाषाण, त्याच्या ठिकाणी सुद्धा गंधगुणाची सिद्धी होते. आता पहा, ता महापट के उपादान कारण है, तेही तंतु ता खंडपट के भी उपादान कारण है. तैसे यह प्रसंग विषय सो भस्मरूप द्रव्य भी 3 पाषाणाधिक द्रव्यों के ध्वंस करके जन्य है. पाषाणाधिक द्रव्याच्या ध्वंसापासून उत्पन्न होता, ध्वंस करके जन्य है. याते सो भस्मरूप द्रव्य भी, म्हणून ते भस्मरूप द्रव्य देखील 3 पाषाणाधिक द्रव्यों के उपादान कारण का, पाषाणाधिक द्रव्याचं जे उपादान कारण आहे त्या उपादान कारणाचंच कार्य आहे. उपादान कारण का ही उपादेय होवेगा. अर्थात जे अवयव 3 पाषाणाधिक द्रव्य के उपादान कारण आहे, जे अवयव पाषाणाधिक द्रव्याचे उपादान कारण आहेत
तेही अवयव, तेच अवयव तीच भस्मरूप द्रव्य के उपादान कारण आहे. त्या भस्मरूप द्रव्याचे देखील उपादान कारण आहे. या ते म्हणून तीन अवयव करिके जन्य, त्या अवयवापासून उत्पन्न झालेल्या भस्मविषय, भस्माच्या ठिकाणी जैसे ज्याप्रमाणे पृथ्वीपणा अंगीकार आहे, गंधगुणाची प्रतीती येते म्हणून पृथ्वीपणाचा अंगीकार आहे, तैसे त्याचप्रमाणे तीन अवयव करिके जन्य, त्या अवयवापासून उत्पन्न झालेला जो पाषाण, तीन अवयव करिके जन्य, तीन पाषाणादिको विषय भी, त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी सुद्धा सो पृथ्वीपणा अवश्य अंगीकार करया चाहिए, अवश्य स्वीकार करायलाच पाहिजे. इस प्रकार की युक्ति करिके तीन पाषाणादिको विषय पृथ्वीपणा ही सिद्ध होवे है. या युक्तीने पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीपणा म्हणजे पृथ्वीत्व सिद्ध झालं. आणि जर पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीत्व आहे तर त्या पृथ्वीत्वाला हेतू करून पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी होईल. आणि जर गंधगुणाची सिद्धी झाली तर गंधगुणवाला जो द्रव्य त्याला पृथ्वी म्हणतो आपण, आणि म्हणून पाषाणादिक सुद्धा पृथ्वी आहे ही गोष्ट सिद्ध होऊन जाते. तीन पाषाणादिको विषय पृथ्वीपणा ही सिद्ध होवे है, ता पृथ्वीपणे के सिद्ध हुए. तीन पाषाणादिको विषय पृथ्वीपणा सिद्ध झाला असता त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी पाषाणादिको विषय ता पृथ्वीतूर्फ हेतू करिके, त्या पृथ्वीतूर्फ हेतूच्या द्वारे ता गंधगुण का अनुमान संभव्य है, त्या गंधगुणाचा अनुमान होऊन जातो. याते ता गंधवत्व रूप पृथ्वी के लक्षण की तिस पाषाण मणि मुक्ता हिरकादिक पृथ्वी विषय अव्याप्ती होवे नाही इति. याते म्हणून गंधवत्व रूप हे जे पृथ्वीचं लक्षण आहे, त्या पृथ्वीच्या लक्षणाची त्या पाषाण मणी मोती हिरे इत्यादी जे पृथ्वी आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा लक्षण संभवतं, अव्याप्ती होत नाही, अर्थात अव्याप्ती दोषाचं वारण झालं. पृथ्वी के लक्षण की तीस पाषाण मणिमुक्त हिरकाधिक पृथ्वी विषय अव्याप्ती होवे नाही. एकंदरीत गंधवती पृथ्वी या लक्षणामध्ये जे अतिव्याप्ती अव्याप्ती दोष पूर्व पक्षाने दाखवले होते त्या सर्व दोषाचं निवारण करण्यात आलेलं आहे. आता पुढे, आता पृथ्वीचे दोन लक्षण सिद्ध झाले, गंधवती पृथ्वी एक आणि पृथ्वीत्व जातीमती पृथ्वी दोन. आता या लक्षणाच्या द्वारे ज्या पृथ्वीची सिद्धी झाली त्या पृथ्वीच्या ठिकाणी कोणकोणते गुण राहतात याचं वर्णन आता ग्रंथकार करत आहे. पृथ्वी के गुण इस प्रकार के उक्त दो लक्षणों करिके लक्षित जा पृथ्वी है, ता पृथ्वी विषय रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व वेग स्थितिस्थापक नामा संस्कार यह चतुर्दश गुण रय है. ठीक आहे, त्या दोन लक्षणाच्या द्वारे लक्षित जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या ठिकाणी 14 गुण राहतात. कोण कोण? रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व झाले 13. आणि पुढं वेग पण राहतो पृथ्वीच्या ठिकाणी आणि स्थितिस्थापक पण राहतो. मग 15 झाले का? नाही, कारण 24 गुणाच्या अंतर्गत संस्कार हा एक गुण आहे. त्या संस्काराचे जे दोन भेद आहे, संस्काराचे तसे 3 भेद आहे, वेग स्थितिस्थापक अजून एक आहे काही भावना. भावना वेग आणि स्थितिस्थापक संस्काराचेच 3 भेद आहे. त्यापैकी वेग आणि स्थितिस्थापक पृथ्वीच्या ठिकाणी आहे म्हणून दोन्ही मिळून 2 गुण न धरता एकच धरला, अर्थात पृथ्वीच्या ठिकाणी 14 गुण आहे ही गोष्ट सिद्ध होते. वेग स्थितिस्थापक नामा संस्कार यह चतुर्दश गुण रहे है. पुढे नित्य अनित्य विभाग ऐसी चतुर्दश गुणों वाली सा पृथ्वी नित्य अनित्य इस भेद करके 2 प्रकार की हो गए. 14 गुणांनी युक्त असणारी जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे 2 भेद, नित्य आणि
अनित्य। इस भेद करके दो प्रकार के हो गए। तहा त्यामध्ये परमाणु पृथ्वी म्हणजे परमाणुरूप पृथ्वी तो नित्य कही जावे है, और द्व्यनुकादि कार्यरूप सर्व पृथ्वी अनित्य कही जावे है। तो परमाणु स्वरूप पृथ्वी नित्य आहे, आणि परमाणूला सोडून पुढे द्व्यनुक, त्रसरेणु, चतुर्णुक, अंत्यावयवी, महावयवी पृथ्वी ही सर्व अनित्य आहे, तो नित्य कही जावे है। और द्व्यनुकादि कार्यरूप सर्व पृथ्वी अनित्य कही जावे है। सा कार्यरूप अनित्य पृथ्वी ही अवयवी कही जावे आहे। कार्यरूप पृथ्वीलाच म्हणायचं अवयवी, जे कार्य असतं त्यालाच म्हणतात अवयवी। अवयवापासून जे उत्पन्न होतं त्याला म्हणतात अवयवी। दोनों का लक्षण अप्रसंगते नित्य वस्तु का तथा अनित्य वस्तु का लक्षण निरूपण करे है। तर पृथ्वीचे दोन भेद सांगितले, नित्य अनित्य। पण नित्य कशाला म्हणायचं, अनित्य कशाला म्हणायचं हेच माहीत नसेल तर लक्षण तर घटवता येणार नाही, म्हणता येणार नाही आपल्याला की नित्य पृथ्वी आहे, अनित्य पृथ्वी आहे। म्हणून अगोदर प्रसंग प्राप्त आहे म्हणून नित्यत्वाचं आणि अनित्यत्वाचं लक्षण करतात। तहा प्रागभावा प्रतियोगित्वे सती ध्वंसा प्रतियोगी नित्य, हे झालं नित्यत्वाचं लक्षण। प्रागभाव अप्रतियोगित्वे सती ध्वंसा प्रतियोगित्वम नित्यत्वम, अर्थात जी वस्तू प्रागभावाचा प्रतियोगी नाही, अप्रतियोगी आहे, त्याचप्रमाणे प्रध्वंसा भावाचा देखील अप्रतियोगी आहे, अशा वस्तूला आम्ही नित्य म्हणतो। अर्थ यह, जो पदार्थ प्रागभाव का अप्रतियोगी हुआ, ध्वंस का अप्रतियोगी होवे है, सो पदार्थ नित्य कहा जावे है। जो पदार्थ प्रागभावाचाही अप्रतियोगी आहे आणि ध्वंसाचा देखील अप्रतियोगी आहे त्याला नित्य म्हणतात। तहा परमाणु असे कोण पदार्थ आहेत बरं सांगतात। परमाणु, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन, सामान्य, विशेष, समवाय, अन्योन्याभाव, अत्यंताभाव तथा नित्य गुण इत्यादिक जितने की नित्य पदार्थ अंगीकार करे है, तीन परमाणु आदि नित्य पदार्थों की उत्पत्ति होती नहीं है कि नहीं। तो ये एवढे सारे नित्य पदार्थ आहे, परमाणु, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन, सामान्य, विशेष, समवाय, अन्योन्यभाव, अत्यंतभाव, त्याचप्रमाणे नित्य गुण, हे सारे नित्य आहे। आणि या सर्वांच्या ठिकाणी त्या नित्यत्वाचं लक्षण घडतं, कारण ते उत्पन्न होत नाही म्हणून प्रागभावाचा प्रतियोगी नाही, नष्ट होत नाही म्हणून प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी नाही। कारण जी वस्तू उत्पन्न होते ती प्रागभावाचा, कारण उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या वस्तूचा प्रागभाव असतो, मग जी वस्तू उत्पन्न होणारी असते तीच प्रागभावाचा प्रतियोगी बनते। जी वस्तू नष्ट होते तीच प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी बनते। पण परमाणु, आकाश, काल इत्यादी हे पदार्थ उत्पन्न होत नाही म्हणून प्रागभावाचे प्रतियोगी नाही। प्रागभावाचे जर प्रतियोगी नाही अर्थात प्रागभावाचे अप्रतियोगी आहेत। त्याचप्रमाणे हे पदार्थ नष्ट पण होत नाही म्हणून ध्वंसाचे पण प्रतियोगी नाहीत, आणि जर ध्वंसाचे प्रतियोगी नाहीत तर ध्वंसाचे अप्रतियोगी आहे। याचा अर्थ प्रागभावाचेही अप्रतियोगी आहे, प्रध्वंसाभावाचेही अप्रतियोगी आहे, अर्थात हे सर्व पदार्थ नित्य आहे। याते तीन नित्य पदार्थों विषय प्रागभाव का प्रतियोगीपना होता नहीं। उत्पत्ति वाले घटाधिक पदार्थों विषय ही सो प्रागभाव का प्रतियोगीपना होवे। घट उत्पन्न होतो, उत्पन्न होण्याच्या अगोदर घटाचा प्रागभाव असतो, घटाचा प्रागभाव, त्या प्रागभावाचा प्रतियोगी घट, घट नष्ट होतो अर्थात ध्वंस उत्पन्न होतो, घट ध्वंसाचा प्रतियोगी घट। तर घट जसा प्राग अभावाचाही प्रतियोगी आहे, प्रध्वंसाभावाचाही प्रतियोगी आहे, म्हणून घट नित्य नाही तर अनित्य आहे। पण परमाणु, आकाश, काल, दिशा, मन वगैरे हे पदार्थ प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव दोघांचा देखील अप्रतियोगी असल्यामुळे हे परमाणु, आकाश, काल, दिशा इत्यादी सर्व पदार्थ नित्य आहेत। पदार्थ विषयी सो प्रागभाव का प्रतियोगीपना होवे, तैसे तीन परमाणु आदिक नित्य पदार्थों का विनाश भी होता नहीं।
परमाणु आकाश काल इत्यादिकाचा नाश पण होत नाही. विनाश म्हणजे नाश. याते 3 नित्य पदार्थो विषय, त्या नित्य पदार्थांच्या ठिकाणी प्रध्वंसाभाव का भी प्रतियोगीपणा होता नाही, प्रतियोगीपणा नाही आहे. विनाशवान म्हणजे नष्ट होणारे घटाधिक पदार्थो विषय ही सो प्रध्वंसाभाव का प्रतियोगीपणा होवे आहे. घटाधिक नष्ट होणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणीच प्रध्वंसाभावाचा प्रतियोगीपणा आहे. याते यह उक्त नित्य वस्तू का लक्षण संभव्य है. म्हणून वर दिलेलं जे नित्यत्वाचं लक्षण आहे ते संभवतं. काय हो? प्राग भावा प्रतियोगित्वे सती प्रध्वंसाभावा प्रतियोगित्वम नित्यत्वम. आता या लक्षणाची परीक्षा करतात. कोणतं पद काढलं तर काय होईल याचा विचार. तहा प्राग भावा प्रतियोगी नित्य, इतना मात्र जोता नित्य का लक्षण करते. एवढं समजा त्या नित्यत्वाचं लक्षण केलं. प्राग भाव अप्रतियोगी, जो प्राग भावाचा अप्रतियोगी आहे त्याला नित्य म्हणावं. अर्थात लक्षणामधून ध्वंसा प्रतियोगी हे पद काढून टाकलं तर काय होईल बरं, ही गोष्ट आता विचार करून सांगतायत. ता प्राग भावा प्रतियोगी नित्य, इतना मात्र जोता नित्य का लक्षण करते. ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये ध्वंसा प्रतियोगी य पद नाही कथन करते तो प्राग भाव विषयता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर लक्षणाची अतिव्याप्ती होईल म्हणे. कुठं? प्राग भावाच्या ठिकाणीच लक्षणाची काय होईल? अतिव्याप्ती होईल. कारण लक्षण काय आहे? प्राग भावा प्रतियोगी नित्य, जो प्राग भावाचा अप्रतियोगी आहे तो नित्य. आता प्राग भावाचं स्वरूप मानलं गेलं आहे की प्राग भाव हा अनादी आहे. अनादी असला तरी तो नष्ट होतो, म्हणून अनादी शांत आहे. अनादी आहे याचा अर्थ प्रागभाव उत्पन्न होत नाही. जसं घट उत्पन्न होण्याच्या अगोदर जो घटाचा प्रागभाव तो कधीपासून आहे? हो, अनादी काळापासून आहे. प्रागभाव उत्पन्न होत नाही. आणि प्रागभाव जर उत्पन्न होत नाही तर प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी होऊ शकत नाही. कारण उत्पन्न होणारी वस्तूच प्रागभावाचा प्रतियोगी असते. जसं घट उत्पन्न होणार आहे पुढे भविष्यात, म्हणून घटाचा प्रागभाव आहे, त्या प्रागभावाचा प्रतियोगी घट आहे. पट उत्पन्न होणारी वस्तू आहे, म्हणून पट देखील प्रागभावाचा प्रतियोगी आहे. त्याप्रमाणे प्रागभाव रूप जी वस्तू आहे ती उत्पन्नच होत नाही, आणि म्हणून प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी नाही तर अप्रतियोगी आहे. आणि म्हणून प्रागभाव अप्रतियोगित्वम नित्यत्वम हे नित्यत्वाचं लक्षण प्रागभावावर गेलं. यद्यपि प्रागभाव हा अनित्य आहे, नित्य नाही आहे, पण अनित्य असणाऱ्या वस्तूवर नित्यत्वाचं लक्षण गेलं. याचा अर्थ लक्षणाची अतिव्याप्ती झाली असं सांगता येतं. यह पद नाही कथन करते तो प्रागभाव विषयता लक्षण की अतिव्याप्ती होती. काहे ते? का बरं? न्याय सिद्धांत विषय, न्याय सिद्धांतामध्ये ता प्रागभाव को उत्पत्ती ते रहित अनादि माने आहे. प्रागभाव उत्पत्ती रहित आहे म्हणजेच अनादि आहे. याते सो प्रागभाव ता प्रागभाव का प्रतियोगी नाही आहे. प्रागभाव हा कोणत्याच प्रागभावाचा प्रतियोगी नाही. घट जसा प्रागभावाचा प्रतियोगी आहे तसा प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी नाही. आणि प्रतियोगी नाही अर्थात अप्रतियोगी आहे. आणि म्हणजेच लक्षणाची लक्षण गेलं, अतिव्याप्ती झाली. कारण प्रागभाव अप्रतियोगित्वम नित्यत्वम असं नित्यत्वाचं लक्षण आहे. याते सो प्रागभाव ता प्रागभाव का प्रतियोगी नहीं और सिद्धांत विषय ता प्रागभाव को नित्य मान्या नहीं. सिद्धांतामध्ये म्हणजे न्याय सिद्धांतामध्ये प्रागभावाला नित्य म्हटलेलं नाही. प्रागभाव को नित्य मान्या नाही. याते ता अनित्य प्रागभाव विषय, त्या अनित्य असणाऱ्या प्रागभावाच्या ठिकाणी नित्य के लक्षण की अतिव्याप्ती झाली. तर त्या अतिव्याप्ती निवृत्ती करणे वास्ते, त्या अतिव्याप्तीची निवृत्ती करण्यासाठी ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये ध्वंसा प्रतियोगी य पद कथन कर्या आहे. म्हणून लक्षणामध्ये ध्वंसाचा देखील अप्रतियोगी पाहिजे असं पद दिलं आहे. त्यामुळे आता प्रागभावावर अतिव्याप्ती होणार नाही. कारण प्रागभाव हा जरी प्रागभावाचा अप्रतियोगी असला तरी तो ध्वंसाचा अप्रतियोगी नाही आहे, किंतु प्रतियोगीच आहे. कारण प्रागभाव नष्ट होतो म्हणजे ध्वंस होतो त्याचा.
प्रागभावाचा ध्वंस, घटाचा ध्वंस म्हणण्यात जसं ध्वंसाचा प्रतियोगी घट आहे, पटाचा ध्वंस म्हणण्यात जसा पट हा ध्वंसाचा प्रतियोगी आहे, तसं प्रागभावाचा ध्वंस म्हणण्यात ध्वंसाचा प्रतियोगी प्रागभाव आहे. अर्थात प्रागभाव हा ध्वंसाचा प्रतियोगी आहे, अप्रतियोगी नाही. आपल्याला तर ध्वंसाचा अप्रतियोगी पाहिजे, म्हणून ध्वंसाप्रतियोगित्व, ध्वंसाचा अप्रतियोगी हे पद लक्षणात दिल्यामुळे आता लक्षणाची प्रागभावावर, नित्यत्वाच्या लक्षणाची प्रागभावावर अतिव्याप्ती होत नाही. ता लक्षण विषय ध्वंसाप्रतियोगी य पद कथन करे आहे. ता प्रागभाव विषय ध्वंस का अप्रतियोगीपणा नहीं है. प्रागभावामध्ये ध्वंसाचा अप्रतियोगीपणा नाही आहे, अपितु प्रतियोगीपणाच आहे, कारण प्रागभाव नष्ट होतो. किंतु घटाधिक प्रतियोगी की उत्पत्ती ते अनंतर घट हा उत्पन्न झाला, ठीक है ना, तर घटाधिक प्रतियोगी के उत्पत्ती ते अनंतर ते घटाधिक कार्यों के प्रागभाव नष्ट होई जावे आहे. आता पहा घटाधिक प्रतियोगी म्हणजे कसं, घटाचा प्रागभाव सध्या कपाल तयार आहे आपल्याकडे, घट उत्पन्न झालेला नाही आहे, पण त्या कपालामध्ये घटाचा काय आहे, प्रागभाव. मग घट प्रागभावाचा प्रतियोगी झाला घट. पण जेव्हा त्या कपालाच्या ठिकाणी प्रतियोगी असा घट जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा त्या घटाचा जो प्रागभाव होता तो नष्ट झाला. अर्थात प्रतियोगी उत्पन्न झाला असता त्या प्रतियोगीचा प्रागभाव हा नष्ट होतो. मग प्रागभाव नष्ट झाला म्हणजे प्रागभावाचा ध्वंस झाला, अर्थात त्या ध्वंसाचा प्रतियोगी झाला प्रागभाव. मग प्रागभावा ध्वंसाचा प्रतियोगी आहे, अप्रतियोगी नाही. म्हणून ध्वंसाप्रतियोगित्व हे पद दिल्यामुळे नित्यत्वाच्या लक्षणाचे प्रागभावावर अतिव्याप्ती होत नाही. किंतु घटाधिक प्रतियोगी की उत्पत्ति त्यानंतर ते घटाधिक कार्यों के प्रागभाव नष्ट हो जावे हैं. याते सो प्रागभाव ता ध्वंस का प्रतियोगी ही हो है. याते ता लक्षण विषय ध्वंसा प्रतियोगी इस पद के कहणे, ते हे पद दिला असल्यामुळे तीस प्रागभाव विषय त्या प्रागभावाच्या ठिकाणी ता नित्य के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही, नित्यत्वाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही, होवे नाही. किंवा मग म्हणे एक काम करूया, ध्वंसा प्रतियोगी नित्य एवढंच लक्षण करू, प्रागभावा प्रतियोगी हे पद काढून टाकू नित्यत्वाच्या लक्षणामधून. मग काय होईल, पंक्ती पहा. किंवा ध्वंसा प्रतियोगी नित्य इतना मात्र एवढंच, जो जर ता नित्य का लक्षण करते, नित्यत्वाचं लक्षण केलं तर करते, ता लक्षण विषय प्रागभावा प्रतियोगित्व सती, प्रागभाव अप्रतियोगित्व सती हे पद जर नाही कथन केलं तर, यह पद नहीं कथन करते तो ध्वंस विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर मग लक्षणाची अतिव्याप्ती होईल म्हणे ध्वंसाच्या ठिकाणी, प्रध्वंसाभावाच्या ठिकाणी. कारण लक्षण काय आहे आपलं, ध्वंसा प्रतियोगी नित्य, जो ध्वंसाचा अप्रतियोगी आहे त्याला नित्य म्हणतात. आता पहा, समजा घट आहे, घटाचा ध्वंस झाला, घट फुटला म्हणजे घटाचा ध्वंस उत्पन्न झाला, तर ध्वंस हा उत्पन्न होतो, म्हणून ध्वंस हा प्रागभावाचा प्रतियोगी आहे. ध्वंस उत्पन्न होण्याच्या अगोदर ध्वंसाचा प्रागभाव होता, त्या ध्वंस प्रागभावाचा प्रतियोगी ध्वंस आहे, बरोबर. पण एकदा का ध्वंस उत्पन्न झाला तर तो नष्ट होत नाही, अनंत आहे. ध्वंस हा साधी अनंत आहे आणि तो नष्ट होत नाही. याचा अर्थ ध्वंस हा ध्वंसाचा प्रतियोगी होत नाही, अर्थात अप्रतियोगी आहे. मग ध्वंसा प्रतियोगी एवढंच जर लक्षण केलं तर लक्षणाची अतिव्याप्ती होते ध्वंसावर. ध्वंसा प्रतियोगी नित्य इतना मात्र जो ता नित्य का लक्षण करते, ता लक्षण विषय प्रागभावा प्रतियोगित्व सती यह पद नहीं कथन करते तो ध्वंस विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. काय ते नैयायिकों ने ध्वंसों का ध्वंस अंगीकार कर्या नाही. घटाचा एकदा ध्वंस उत्पन्न झाला तर कुठपर्यंत राहणार, कायमचाच. त्या ध्वंसाचा पुन्हा ध्वंस होत नाही, कारण त्या ध्वंसाचा ध्वंस जर मानला तर घट पुन्हा उत्पन्न व्हायला पाहिजे, पण नष्ट झालेला घट पुन्हा उत्पन्न होत नसतो. त्याच मातीपासून जरी घट बनवला तर पहिल्या घटासारखा होईल, तोच उत्पन्न होणार नाही. नैयायिकों ने ध्वंस का ध्वंस अंगीकार कर्या नहीं, किंतु ता ध्वंस को अनंत मान्या है.
अनंत म्हणजे अंतरहित मानलेला आहे. या ते ध्वंस का अप्रतियोगीपणा ता ध्वंस विषयी आहे. मग ध्वंसा प्रतियोगित्वम हे लक्षण ध्वंसाच्या ठिकाणी सुद्धा चाललं म्हणजे अतिव्याप्ती होऊ राहिली. पण न्याय सिद्धांतामध्ये ध्वंस अनित्य मानलेला आहे. अनित्य असणाऱ्या ध्वंसाच्या ठिकाणी नित्यत्वाचं लक्षण जाणं म्हणजे अतिव्याप्ती होणं आहे. और सिद्धांत विषय सो ध्वंस नित्य नहीं है. याते ता अनित्य ध्वंस विषय अनित्य असणाऱ्या ध्वंसाच्या ठिकाणी नित्य के लक्षण की अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते नित्यत्वाच्या लक्षणाची जी अतिव्याप्ती होत आहे त्या अतिव्याप्तीची निवृत्ती करणे वास्ते ता लक्षण विषय म्हणजे त्या नित्यत्वाच्या लक्षणामध्ये प्रागभाव अप्रतियोगित्वे सती य विशेषण कथन करे आहे. आणि हे जर पद दिलं तर ध्वंसावर आता अतिव्याप्ती होत नाही. कारण ध्वंस हा जरी ध्वंसाचा अप्रतियोगी असला तरी प्रागभावाचा अप्रतियोगी नाही आहे, किंतु प्रागभावाचा प्रतियोगी आहे. कारण ध्वंस उत्पन्न होण्याच्या अगोदर ध्वंसाचा प्रागभाव आहे. ध्वंसाचा घटाचा प्रागभाव म्हणण्यात जसा प्रागभावाचा प्रतियोगी घट, पटाचा प्रागभाव म्हणण्यात त्या प्रागभावाचा प्रतियोगी पट, तसं ध्वंसाचा प्रागभाव म्हणण्यात त्या प्रागभावाचा प्रतियोगी ध्वंस. प्रागभावा प्रतियोगित्व सती यह विशेषण कथन करे आहे. ता ध्वंस विषय प्रागभाव का अप्रतियोगीपणा नाहीये. ध्वंसाच्या ठिकाणी प्रागभावाचा अप्रतियोगीपणा नाहीये, अपितु प्रागभावाचा प्रतियोगीच ध्वंस आहे. किंतु घटाधिक कार्यो की नाही उत्पत्ती वाला होणे ते ध्वंस हा उत्पन्न होणारा असल्यामुळे सो ध्वंस प्रागभाव का प्रतियोगी ही होवे है. प्रागभावाचा प्रतियोगीच आहे. ध्वंस प्रागभाव का प्रतियोगी ही होवे है. याते ता विशेषण के कहणे ते म्हणजे ते विशेषण दिलं असल्यामुळे प्रागभावा प्रतियोगित्व हे विशेषण दिले असल्याने ता प्रध्वंसाभाव विषय ता नित्य के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. नित्यत्वाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. म्हणून नित्यत्वाचं लक्षण बनलं प्रागभावा प्रतियोगित्वे सते प्रध्वंसाभावा प्रतियोगित्वम नित्यत्व. ठीक आहे. आता अनित्यत्वाचं लक्षण पण देतात. तहा प्रागभाव प्रतियोगित्व ध्वंस प्रतियोगित्व अन्यतरवान अनित्य. जो पदार्थ प्रागभावाचा प्रतियोगी असतो किंवा ध्वंसाचा प्रतियोगी असतो अशा पदार्थाला आम्ही अनित्य म्हणतो. जरूरत नाही आहे की तो प्रागभावाचा बी पण प्रतियोगी व्हावा आणि ध्वंसाचा पण प्रतियोगी व्हावा. दोन्हीपैकी कोणाचा जरी प्रतियोगी झाला तरी तो पदार्थ अनित्य. अर्थ यह प्रागभाव का जो प्रतियोगीपना है तथा प्रध्वंसाभाव का जो प्रतियोगीपना है, तीन दोनों विषय एक वाला जो पदार्थ होवे, दोन्हीपैकी कोणी एक असू द्या, प्रागभावाचा प्रतियोगी असला तरी तो अनित्यच किंवा प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी असला तरी अनित्य, किंवा दोघाचाही कदाचित प्रतियोगी असला, जसं घट प्रागभावाचा पण प्रतियोगी आहे, प्रध्वंसाभावाचा पण प्रतियोगी आहे, घट अनित्य आहे. मग प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य, केवळ प्रागभावाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य, किंवा प्रागभाव प्रध्वंसाभाव दोघाचाही प्रतियोगी असेल तरी अनित्य. जो प्रतियोगीपना है तीन दोनों विषय एक वाला जो पदार्थ है सो पदार्थ अनित्य कहा जावे है. अर्थात जो पदार्थ एक प्रागभाव का प्रतियोगी है, केवळ प्रागभावाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य, अथवा एक ध्वंस का म्हणजे केवळ ध्वंसाचाच प्रतियोगी असेल तरी अनित्य, अथवा प्रागभाव ध्वंस दोनों का प्रतियोगी है सो पदार्थ अनित्य कहा जावे है. ठीक है. आता याचंही पदिकृत्य, यहां केवल प्रागभाव का प्रतियोगित्व ही जो अनित्य का लक्षण करते, अनित्याचा जो अनित्यत्वाचं जे लक्षण केलं आहे ना, केवळ एवढंच केलं असतं समजा, प्रागभाव प्रतियोगित्वम अनित्यत्वम, जो पदार्थ प्रागभावाचा प्रतियोगी असतो तो अनित्य. लक्षणामधून ध्वंस जो पदार्थ प्रागभावाचा प्रतियोगी असतो तो अनित्य, ध्वंस प्रतियोगित्व हे पद समजा काढून टाकलं तर काय होईल सांगतात. केवल प्रागभाव का प्रतियोगित्व ही जो अनित्य का लक्षण करते तो प्रागभाव विशेष सो प्रागभाव का प्रतियोगित्व है नहीं. याते ता प्रागभाव विषय सो अनित्यत्व नहीं होता. बघा आता तो प्रागभाव विषय लक्षण काय केलं, प्रागभाव का प्रतियोगित्व ही जो अनित्य का लक्षण करते, प्रागभावाचा प्रतियोगित्व अनित्य, तर लक्षण
प्रागभावावर जायला पाहिजे, कारण प्रागभाव अनित्य मानला आहे, तिथं ते लक्षण जाणार नाही, अव्याप्ती होईल. कारण प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी नाही आहे. बघा, तो प्रागभाव सो प्रागभाव का प्रतियोगित्व है नहीं. प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी नाही आहे. आणि आपल्याला पाहिजे प्रागभावाचा जो प्रतियोगित्व अनित्य, मग प्रागभावावरच लक्षण जाणार नाही. याते ता प्रागभाव विषय सो अनित्यत्व नहीं होता और प्रागभाव विषय भी सो अनित्यत्व अंगीकार है. पण प्रागभावाला अनित्य मानलेला आहे, अनित्याच्या ठिकाणी अनित्यत्वाचं लक्षण नाही जाऊ राहिलं तर लक्षणाची अव्याप्ती. याते ता लक्षण विषय ध्वंस के प्रतियोगित्व को भी अनित्यत्व गया. म्हणून लक्षणामध्ये ध्वंस प्रतियोगित्व हे पद पण दिलेलं आहे. मग प्रागभाव हा जरी प्रागभावाचा प्रतियोगी नसला तरी प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे, म्हणून अनित्य आहे. याते ता लक्षण विषय ध्वंस के प्रतियोगित्व को भी अनित्यत्व गया है. सो ध्वंस का प्रतियोगित्व तिस प्रागभाव विषय भी है. ध्वंसाचा प्रतियोगी प्रागभाव पण आहे. याते सो प्रागभाव भी अनित्य ही है, म्हणून प्रागभाव देखील अनित्य आहे. किंवा केवळ ध्वंस का प्रतियोगित्व ही जो अनित्य का लक्षण करते. समजा अनित्यत्वाचं लक्षण केलं, ध्वंस प्रतियोगित्वम, जो पदार्थ ध्वंसाचा प्रतियोगी आहे त्याला अनित्य म्हणावं, एवढंच लक्षण केलं. प्रागभाव प्रतियोगित्व हे पद काढून टाकलं तर काय होईल. किंवा केवळ ध्वंस का प्रतियोगित्व ही जो अनित्य का लक्षण करते तो ध्वंस विषय सो ध्वंस का प्रतियोगित्व ही नाही. ध्वंसाच्या ठिकाणी लक्षण जाणार नाही, कारण ध्वंस हा ध्वंसाचा प्रतियोगी नाही आहे. आपल्याला ध्वंसाचा प्रतियोगी जो असेल त्याला अनित्य म्हणायचं आहे, मग लक्षण जाईना आता ध्वंसाच्या ठिकाणी, कारण ध्वंस हा ध्वंसाचा अप्रतियोगी आहे, प्रतियोगी नाही. ध्वंस विषय सो ध्वंस का प्रतियोगित्व है नहीं. यात येता ध्वंस विषय म्हणजे ध्वंसाच्या ठिकाणी सो अनित्यत्व नाही होता, अनित्यत्व जाणार नाही. और सिद्धांत विषय, सिद्धांतामध्ये तर ता ध्वंस विषय भी सो अनित्यत्व ही अंगीकार है. ध्वंसाच्या ठिकाणी सुद्धा अनित्यत्व मानलेला आहे. याते ता लक्षण विषय प्रागभाव के प्रतियोगित्व को भी अनित्यत्व गया. म्हणून लक्षणामध्ये प्रागभाव प्रतियोगित्व हे पद सुद्धा दिलेलं आहे. कारण जी वस्तू केवळ प्रागभावाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य, किंवा केवळ ध्वंसाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य, किंवा दोघाचा प्रतियोगी असेल तरी अनित्य. प्रागभाव के प्रतियोगित्व को भी अनित्यत्व गया. सो प्रागभाव का प्रतियोगित्व ता ध्वंस विषय भी है. कारण ध्वंस हा जरी ध्वंसाचा प्रतियोगी नसला तरी ध्वंस हा ध्वंस प्रागभावाचा प्रतियोगी आहे. कारण ध्वंस उत्पन्न होण्याच्या अगोदर ध्वंसाचा प्रागभाव आहे, त्या प्रागभावाचा प्रतियोगी ध्वंस आहे. सो प्रागभाव का प्रतियोगित्व ता ध्वंस विषय भी है. याते सो ध्वंस भी अनित्यत्व ही है. ध्वंसाच्या ठिकाणी सुद्धा अनित्यत्वच आहे, अनित्यत्व ही है. याते यह सिद्ध हुआ भया प्रागभाव विषय तो केवल ध्वंस का प्रतियोगित्व रूप अनित्यत्व आहे. प्रागभावाच्या ठिकाणी ध्वंस प्रतियोगित्व रूप एवढंच अशा प्रकारचं अनित्यत्व आहे. आणि ध्वंस प्रागभाव विषय तो केवल प्रागभाव का प्रतियोगित्व रूप अनित्यत्व है. ध्वंस अच्छा और प्रध्वंसाभाव विषय, प्रध्वंसाभावाच्या ठिकाणी तर केवल प्रागभाव प्रतियोगित्व रूपच अनित्यत्व आहे. केवल प्रागभाव का प्रतियोगित्व रूप अनित्यत्व है. और घटाधिक पदार्थ विषय, घटपटाधिक पदार्थाच्या ठिकाणी तर दोन्ही प्रकारचा नित्यत्व आहे. कारण घटपटाधिक पदार्थ ध्वंसाचे पण प्रतियोगी आहे आणि प्रागभावाचे पण प्रतियोगी आहे. और घटाधिक पदार्थ विषय प्रागभाव का तथा प्रध्वंसाभाव का दोनों का प्रतियोगित्व रूप अनित्यत्व है इति. इस प्रकार सा परमाणु रूप पृथ्वी तो नित्य है और दोनों का अधिक कार्य रूप सर्व पृथ्वी अनित्य है. अशा रीतीने पृथ्वीचे दोन भेद, नित्य पृथ्वी अनित्य पृथ्वी. त्यात परमाणु पृथ्वी नित्य आहे आणि कार्यरूप धनुकादिरूप पृथ्वी अनित्य है. परमाणु पृथ्वी तो नित्य है और दोनों का अधिक कार्य रूप सर्व पृथ्वी अनित्य है इति. अनित्य पृथ्वी के विभाग, आता त्या अनित्य पृथ्वीचे पुन्हा विभाग करतात. सा अनित्य पृथ्वी भी शरीर इंद्रिय विषय इस भेद करके 3 प्रकार की होवे है. अनित्य पृथ्वीचे पुन्हा 3 प्रकार, शरीर इंद्रिय आणि विषय. आता शरीर का विषय, आता शरीर जे आहे पृथ्वीचं शरीर त्या संबंधी चर्चा करतात. तर पृथ्वीचं शरीर कोणतं आहे, त्याचं लक्षण काय आहे,
या साऱ्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो विचार आपण नंतर करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.